मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे मोठे हाल. अनेक लोकल रद्द केल्यानं सकाळीच ट्रेनला मोठी गर्दी. विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत सुरू असल्यानं प्रवाशांना फटका. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारी जमा होणार. तसंच यापुढे महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार बँक खात्यात जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कल्याणमध्ये हिंदी शाळेचा ताबा घेण्यावरून 2 संस्थांमध्ये तुफान राडा. शाळेच्या ग्राउंडमध्ये लाकडी दांडक्यानं व्यवस्थापकाला मारहाण. 20हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल. वडीलच मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खून करायला हवा. अभिनेत्री अलका कुबल यांचं वक्तव्य. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ. 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,000 रुपये मोजावे लागणार. चांदीच्या दरात 2 दिवसात 3,500 रुपयांची वाढ. देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकमधील अंजनेरी इथं हनुमान जन्मोत्सव सोहळा. अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी. आयपीएलमध्ये चेन्नईचा सलग 5वा पराभव. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 8 विकेट्सनं दारूण पराभव. पॉइंट्स टेबलमध्ये कोलकाता 3ऱ्या तर चेन्नई 9व्या स्थानी.